महाराष्ट्रामध्ये केरळला जसं हत्तींचं संकट आहे तसं महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यात मोठी दहशत कशाची आहे? बिबट्या. आता हे इथले बिबटे आपल्याला हटवायचे आणि हे बिबटे ज्यावेळेला यांच्या ज्यांनी सत्तेतल्यांनी हटत नव्हते 56 लोक या परिसरामधली बिबट्याच्या हल्ल्यामध्ये प्राणगत झाली आणि म्हणून आम्ही लढा रस्त्यावर दिला. 3 आणि 4 तारखेला रास्ता रोको केलं आणि पहिल्यांदा ऑर्डर झाली का बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या त्या ठिकाणी घाला आणि पकडलेला बिबट्या पुन्हा कुठेही सोडायचा नाही. तो जिथं जिथं प्राणी संग्रहालय तिथं नेऊन सोडायचा आणि म्हणून यांना जे करता आलं नाही ते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आंदोलनाच्या निमित्ताने आपण करून त्या ठिकाणी दाखवलं. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की विधानसभेची निवडणूक आपण जिंकलेली होती, परंतु ज्यावेळी त्यांना कळून चुकलं की आपला पराभव हा अटळ आहे आणि मग शेवटच्या 2 दिवसात काय केलं? काय रेट फुटला होता? काय रेट फुटला होता? माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आज विरोधक म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी लढाई तुमच्या गोरगरीब शेतकऱ्यांकरता लढवतो आणि जिंकतो देखील दाखवतो. मला आग्रहाची विनंती आहे की आज देवदत्त निकमसाठी मी मतं मागण्याकरता इथं आलेलो नाही. ही गोरगरीब ज्यांच्याकडे पैसा अडका मुबलक प्रमाणात नाही, खाऊन पिऊन आपले उमेदवार सगळे सुखी आहेत, हे उद्याच्या काळामध्ये मतं विकत घेण्याकरता त्या ठिकाणी त्यांचे डावपेच चालू आहेत आणि म्हणून माझ्या बाबत ते घडलं ते या बिचाऱ्यांच्या बाबत घडू नये. तुम्ही कुठल्याही प्रकारे तुमचं मत त्या ठिकाणी विकलं जाणार नाही याची दक्षता तुम्ही त्या ठिकाणी घ्या आणि 24 तास तुमच्यासाठी आम्ही सेवा करत राहू एवढंच सांगतो. आणि येत्या 2 तारखेला आपले उमेदवार यांची निशाणी मशाल आणि तुतारी, मशाल आणि तुतारी ही आपली जे चिन्ह आहेत त्याच्या समोरचं बटन आपण त्या ठिकाणी दाबावं आणि आपल्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. आणि